नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच आपण बघणार आहोत। मुकेश अंबानी कुटुंबीय यांच्या धमकी प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे। अंबानी कुटुंबाला आलेला धमकीचा फोन हा मानसिक रुग्णाने केल्याचं समोर आलेलं आहे। बोरिवली MHB या कॉलनीमधून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसात तक्रार दिल्यानंतर केलेल्या तपासात ही माहिती समोर आलेली आहे। जे कॉल आलेले होते ते कॉल ट्रेस करण्यात आले। बोरिवलीचा परिसर आढळलेला आहे आणि तिथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। एका मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। बोरिवली MHB कॉलनीतून त्याला ताब्यात घेतलं गेलंय। मानसिक रुग्ण आहे तो असं कळतं आहे। प्राथमिक सगळी माहिती आहे, पण 8 वेळा धमकीचा कॉल अंबानी कुटुंबाला गेलेला आहे आणि यावर तपासाची चक्र फिरल्यानंतर ही एक ताजी माहिती समोर येते। अंबानी कुटुंबाला सलग 8 वेळा धमकीचे कॉल आले। पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल झाला, तक्रार करण्यात आली पोलिसांकडे। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। बोरिवलीतून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। MHB कॉलनीतून एकाला ताब्यात घेण्यात आलाय, तो मानसिक रुग्ण आहे असं कळतंय। ही प्राथमिक माहिती समोर येते। पोलिसांकडून अधिक आपल्याला कळू शकेल। त्यानेच हा कॉल केला होता का? 8 वेळा एकाच ठिकाणाहून कॉल केला होता का वेगवेगळ्या ठिकाणाहून केला होता? 8ही वेळा कॉल करणारा एकच व्यक्ती होता का? अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्याविषयीची स्पष्टता होईल। पण MHB कॉलनीमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आणि तो मानसिक रुग्ण आहे असं तरी कळतंय। प्राथमिक माहिती ही समोर येते। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, आता त्याची चौकशी केली जाईल। मात्र अंबानी कुटुंबाला 8 वेळा धमकीचा कॉल आलाय। बोरिवलीच्या MHB या कॉलनीमधून एकाला ताब्यात घेतलं गेलंय या धमकी प्रकरणामध्ये आणि त्याची चौकशी आता केली जाईल। प्राथमिक माहिती अशी मिळते की तो मनोरुग्ण आहे। DB मार्ग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलिसांनी लगेचच तपास करायला सुरुवात केली आणि त्यात बोरिवलीतल्या एकाला ताब्यात घेण्यात आलंय। रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना एक धमकी देणारा फोन जो आहे तो गिरगाव येथल्या हरकिशनदास हॉस्पिटलच्या लँडलाईनवरती आलेला आहे। आज सकाळी 10:30 वाजता हा धमकी देणारा फोन आलेला आहे। आपण इथे पाहू शकतो, हे दक्षिण मुंबईतलं हरकिशनदास हॉस्पिटल आहे। रिलायन्स फाउंडेशनचे हॉस्पिटल आहे आणि याच हॉस्पिटलच्या लँडलाईनवरती आज सकाळी 10:30 वाजता हा धमकी देणारा फोन आलेला आहे। अंबानी कुटुंबांना आपण ठार मारू असा जो उल्लेख करत होता आणि त्याने 10:30 वाजता फोन केल्यानंतर लागोपाठ पुन्हा 7 ते 8 वेळा त्याने लँडलाईनवरती फोन केले। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने तात्काळ DB मार्ग पोलीस स्टेशनला याची माहिती दिली आणि पुढच्या काही वेळात DB मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी या हरकिशनदास हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी संपूर्ण लँडलाईन आणि इतर कर्मचाऱ्यांची तपासणी चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि पुढच्या तासाभरातच ज्याने अज्ञात व्यक्तीने फोन केला होता त्याचा तपास देखील लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। हा अज्ञात व्यक्ती जो आहे तो दहिसर येथे राहणार आहे आणि दहिसरवरनं त्याने हा फोन केल्याचं सध्या माहिती मिळते आहे। दहिसरमधून ज्या अज्ञात व्यक्तीने हा फोन कॉल केला होता धमकीचा, त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला, त्याची चौकशी सुरू आहे। सध्या जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हा व्यक्ती जो आहे तो मानसिक रुग्ण असू शकतो। त्याची सध्या वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येणार आहे। मात्र हा ज्या प्रकारे धमकीचा फोन आहे हा पोलिसांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि पोलिसांनी हरकिशनदास हॉस्पिटलच्या इथे देखील जी बंदोबस्त आहे पोलिसांचा तो वाढवलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण अंबानी कुटुंब जिथे राहते पेटा रोड येथील एंटिलिया बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगच्या अवतीभोवती देखील मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ज्या DB मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे त्या परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा आणि अंबानी कुटुंबीय यांना आज सकाळी धमकीचे फोन आलेले आहेत। रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सलग 8 वेळा हे धमकीचे फोन आले, ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांवरती जीवघेणा हल्ला आम्ही करणार आहोत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती आणि याच संबंधी या संपूर्ण प्रकरणावरती DB मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। प्राथमिक तपास आता सुरू झालेला आहे। या फोन कॉलचा नेमका सूत्रधार कोण, नेमके हे फोन कॉल्स कुठून आले या संबंधीचा तपास आता सायबर क्राईमकडून केला जाणार आहे। मुंबई पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत। त्यामुळे रिलायन्स समूहाच्या हॉस्पिटल बाहेर, त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानाबाहेर, एंटेलिया बाहेर सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।
मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी सुद्धा रिलायन्स समूहाचा सर्व सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या प्रमुखांशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि योग्य ती पावलं प्रशासनाकडनं पोलिसांकडनं उचलली जात आहेत। परंतु ज्या पद्धतीचा हा फोन कॉल आलेला आहे, रिलायन्स हॉस्पिटलच्या हॉटलाईनवरती हे फोन आले होते, सलग 8 वेळा हे फोन आले आणि ते एकाच पद्धतीचे वाक्य आणि एकाच पद्धतीचे शब्द वापरत असल्यानं हा कॉल नेमका कुठून आला हे शोधणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी सुद्धा अंबानी कुटुंबियांना अशाच पद्धतीने धमकीचे फोन आलेले होते, तेव्हा सुद्धा पोलीस प्रशासन अतिशय सतर्क झालेलं होतं आणि आता सुद्धा ज्या क्षणापासून ही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वच बाबतीमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना तपासण्याचं काम मुंबई पोलिसांकडनं केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकर सह सुस्मिता भटाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अंबानींच्या मुंबईतल्या अंटालिया या निवासस्थानासमोरून बाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। देशातले सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे। मी सध्या मुकेश अंबानी यांचं जे निवासस्थान आहे अँटिलिया त्याच्या बाहेर उभी आहे। इथं खरं तर नेहमीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो। जी माहिती मिळते त्यानुसार 8 कॉल्स करण्यात आलेले आहेत। रिलायन्स फाउंडेशनचं जे हॉस्पिटल आहे तिथं एका व्यक्तीनं सलग 8 वेळा फोन करून ही त्यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती दिली आहे अशी माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणामध्ये डीबी मार्ग पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि आता पोलीस पुढचा तपास करत आहेत। मुख्य म्हणजे ही व्यक्ती मनोरुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय मुंबई पोलीस जे आहेत ते सुद्धा येऊन दाखल झालेले आहे। खरं तर मुकेश अंबानी यांची स्वतःची खाजगी अशी एक मोठी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती आहे आणि खरं तर नेहमीच इथे इतका मोठा पोलीस बंदोबस्त असतो, परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार तब्बल 8 फोन कॉल्स या व्यक्तीनं केलेले आहेत आणि ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु तरी देखील पोलीस जे आहेत ते पुढचा तपास सुरू करतात। त्या दृष्टीनं पोलीस कंप्लेंट सुद्धा जी आहे ती फाईल करण्यात आली। आपल्याला माहिती आहे की यापूर्वी 2दा अशा पद्धतीच्या धमक्या ज्या आहेत त्या मुकेश अंबानी यांना देण्यात आलेलं होतं। यापूर्वी एकदा अशीच धमकी त्यांना देण्यात आलेली होती आणि साधारणतः 2 वर्षांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या सुद्धा त्यांच्या घराच्या जवळचा जो एक रस्ता आहे त्या रस्त्यावर सापडलेल्या होत्या आणि त्यामुळे या फोन कॉलला सुद्धा पोलिसांनी अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने पुढचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। तूर्तास आपण पाहतोय की एक मोठा पोलीस बंदोबस्त हा मुकेश अंबानी यांचं जे निवासस्थान आहे अँटिलिया त्याच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। पुढे संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आणि देशाला संबोधित केलं। यावेळी त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर टीका केली। राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिलं जातंय। याच कारणामुळे माझ्या देशाचं सामर्थ्य, बुद्धिमत्तेला नुकसान पोहोचतं आहे असा आरोप त्यांनी केला। घराणेशाही, परिवारवाद हा देखील भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे। घराणेशाही विरोधात आपल्याला जागरूकता निर्माण करावी लागेल असं आवाहन मोदींनी केलं। राजनीति में भी परिवारवाद ने देश के सामर्थ्य को सबसे सारा अन्याय किया है। परिवारवादी राजनीति परिवार की भलाई के लिए होती है, उसको देश की भलाई से कोई लेना देना नहीं होता है। और इसलिए लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे के आन बान शान के नीचे भारत के संविधान का स्मरण करते हुए मैं देशवासियों को खुले मन से कहना चाहता हूं, आइए हिंदुस्तान के राजनीति के शुद्धिकरण के लिए भी, हिंदुस्तान की सभी संस्थाओं के शुद्धिकरण के लिए भी हमें देश को इस परिवारवादी मानसिकता से मुक्ति दिला करके योग्यता के आधार पर देश को आगे ले जाने की ओर बढ़ना होगा। में बैंकों को लूट लूट करके भाग गए, उनकी संपत्तियां जब्त कर करके वापस लाने की कोशिश कर रहे हैं। कईयों को जेलों में जीने के लिए मजबूर करके रखा हुआ है। हमारी कोशिश है जिन्होंने देश को लूटा है उनको लौटाना पड़े वो स्थिति हम पैदा करेंगे। चार दीमक की तरह देश को खोखला कर रहा है। मुझे इसके खिलाफ लड़ाई लड़नी है, लड़ाई को तेज करना है, निर्णायक मोड़ पे लेकर के ही जाना है। तब
मेरे 130 करोड़ देशवासी, आप मुझे आशीर्वाद दीजिए, आप मेरा साथ दीजिए। मैं आज आपसे साथ मांगने आया, आपका सहयोग मांगने आया हूं, ताकि मैं इस लड़ाई को लड़ पाऊं, इस लड़ाई को देश जीत पाए और सामान्य नागरिक की जिंदगी भ्रष्टाचार ने तबाह करके रखी हुई है। मैं मेरे इन सामान्य नागरिक की जिंदगी को फिर से शान बान शान के लिए जीने के लिए रास्ता बनाना चाहता हूं। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ध्वजारोहण केले। यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या घराणेशाहीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। काही जण कर्तृत्वाने निवडून येत आहेत, त्याला घराणेशाही म्हणू नये असं पवार म्हणाले। काँग्रेसमध्ये प्रत्येक जण कर्तृत्वाने निवडून आले, त्यांच्यावर अशी टीका करणं चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले। जर कुणाचं काम चांगलं असेल तर आजपर्यंत आपण बघितलं की लोकांनी त्यांना निवडून दिलं। पंडित जवाहरलाल नेहरूजींची कारकीर्द आपण बघितली, त्याच्यानंतर इंदिराजींची कारकीर्द बघितली। एक पोलादी स्त्री म्हणून संपूर्ण जगामध्ये त्या लोकप्रिय झालेल्या आपण बघितल्या। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधींची कारकीर्द बघितली, मिस्टर क्लीन, आणि शिवाय संगणकाच्या संदर्भामधलं जे ज्ञान आहे, संगणक कॉम्प्युटरचं युग खऱ्या अर्थाने आणण्याचं काम त्यांनी केलं। हे जे काही घराणेशाही म्हटलं जातं, ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्व नाही, अशांना जर तुम्ही बळजबरीनं त्या पदावर बसवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणू शकता। परंतु एखाद्याच्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची जनरेशन ती जर कर्तृत्वान असेल आणि लोकशाही पद्धतीनं त्यांना त्यांच्या भागातल्या जनतेने मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाच्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरील टीकेला त्यांनी उत्तर दिलं। सरकारनं स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला। राजकीय फायद्यासाठी गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या नावाने खोटा इतिहास सांगितला जातोय। देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जातोय। आम्ही याचा जोरदार विरोध करू असा इशारा सोनिया गांधींनी दिला। मोदी सरकार हे आत्मकेंद्रित असल्याची टीकाही त्यांनी केली। इतर बातम्यांकडे वळतोय। कोकणातल्या रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणं आवश्यक असल्याचं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडलंय। स्थानिक आमदार राजन साळवी यांनी देखील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिलाय। खासदार विनायक राऊत यांची भूमिका विरोधात का आहे हे माहीत नसून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाकरता केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत एकत्र काम करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले। रिफायनरीच्या बाबतीमध्ये तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करावी लागेल। नाणारच्या बाबतीमध्ये जी भूमिका ग्रामस्थांची होती ती त्या ठिकाणी आता नाही आहे। निम्म्या लोकांचं समर्थन आहे, निम्म्या लोकांचं समर्थन नाही असं कळतंय। पण तिथले स्थानिक आमदार जे आहेत राजन साळवी यांनी पूर्णतः रिफायनरी झाली पाहिजे यासाठी स्वतः समर्थन केलेलं आहे। आणि म्हणून लोकप्रतिनिधींचा ज्यावेळी कल असतो की एखादा प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे त्याचा आम्ही सकारात्मक विचार करू। जरी ते आमच्या शिंदे साहेबांबरोबर नसले, आमच्यावर टीका करत असले, निष्ठावंत असले, तरी देखील रिफायनरीच्या बाबतीमध्ये त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही लोकांची चर्चा करून जर योग्य असेल तर त्याचं समर्थन शिंदे आणि फडणवीस सरकार नक्की करेल। मिळालेल्या खात्यावर मी समाधानी असून नाराजीचं वृत्त खोटं आहे अशी प्रतिक्रिया दीपक केसरकरांनी दिली। तसंच सामनामधून टीका करण्यापेक्षा त्याचवेळी जर योग्य पद्धतीनं तडजोड केली असती तर आमच्या वाट्याला चांगली खाती आली असती अशी जोरदार टीकाही केसरकरांनी केली। छोटं खातं सोडायला लागतं, त्याला इलाज काय नाही। पर्यटन आणि पर्यावरण आमच्याकडे होतं, त्यापैकी पर्यावरण आमच्याकडेच राहिलं। एक आपल्याकडून हायर एज्युकेशन गेलेलं असेल त्याच्याबद्दल दुसरं खातं आम्हाला दिलेलं आहे। शेवटी ही खाती तुम्हीच घेतलेली होती ना, कशामुळे आम्हाला ही खाती मिळालेली आहे तर तुम्ही ती सिलेक्ट केलेली होती म्हणून आम्हाला ती खाती मिळाली। आणि मग तो पॅटर्न तसा होऊन जातो। त्याच वेळेला जर व्यवस्थित हे केलं असतं, निगोसिएशन केलं असतं
तर आमच्या वाट्याला सुद्धा आजी त्यांच्या वाट्याला गेली ते आमच्या वाट्याला आले असते. शेवटी हा फॉर्म्युला बनून जातो आणि त्या फॉर्म्युलाप्रमाणे वाटप होत असतं. त्याच्यामुळे सामनामध्ये टीका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोरात जर तिथे निगोसिएशन केली असती तर चांगली चांगली खाती शिवसेनेच्या वाटेला राहिली असती आणि पुढच्या सरकारमध्ये तीच खाती पुन्हा एकदा आमच्या वाटेला आली असती. खाते वाटपावरून आपण नाराज नसल्याचं बंदरं आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं. वाट्याला आलेल्या प्रत्येक खात्याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू असं भुसे यांनी सांगितलं. तसंच ज्या जिल्ह्याची जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडू असंही ते म्हणाले. ही जेव्हा घडामोडी झाल्या, नवीन सरकार स्थापन झालं, तर ऑलरेडी या संदर्भातलं मी विनंती केलेली होती की कृषी विभाग, कारण कोणतंही काम जी काही जबाबदारी आपल्यावर विश्वासाने दिली जाते तर त्या जबाबदारीला न्याय दिला गेला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी स्वतःच विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली होती की मला कोणत्याही दुसऱ्या विभागाची जबाबदारी द्या. त्याप्रमाणे आता जी काही जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी निश्चितपणे पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेल. खाते वाटपाचा निर्णय हा नीट विचार करून घेण्यात आलाय. मागच्या काळात राज्य मागे राहिलं होतं, मात्र आता नव्या सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. तसंच आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं असून स्त्रियांनी स्वतःच्या मेहनतीवर मंत्री व्हावं असं परखड मत अमृता फडणवीसांनी व्यक्त केलं. मला वाटतं हे निर्णय त्यांनी नीट बसून केलेले आहेत. तर आता खाती वाटप झालेली आहेत, पुढे अजून पण होतील. पण ह्यात आता मी फक्त त्यांना शुभेच्छा देते की ह्या सगळ्यांनी मिळून ही जी नवीन सरकार आहे ती आता रन करायला पाहिजे. दौड़ना चाहिए बिकॉज महाराष्ट्र आता परत मागे राहिलेला आहे थोडा इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. तर आपल्याला ते पूर्ण मेकअप करायचे, तर यांना डबल मेहनतीने काम करणं जरुरी आहे. नक्कीच माझी महिला म्हणून इच्छा आहे की प्रत्येक राजकारणात का प्रत्येक जागेत महिलांना स्थान पाहिजे, पण ते स्थान त्यांनी कमांड केलेलं पाहिजे, डिमांड केलेलं नको. तेवढीच मेहनत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करून जेव्हा महिला तिथे बसते तर तिला एक वेगळाच आदर असतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनेते अनुपम खेर यांच्याशी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी खास संवाद साधला. बघूयात. नमस्कार, मी आशुतोष पाटील. आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतोय आणि आपल्या या आनंदात सहभागी होण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आली आहे जिचे विचार संपूर्ण देश ऐकायला उत्सुक आहे. आजचे आपले पाहुणे आहेत श्री अनुपम खेर जी. सर नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर. देश 75 साल मना रहा है जी. इस वक्त आपके मन में क्या ख्याल है? कि मैं खुशकिस्मत हूँ, मैं इस पावन अवसर पर यहाँ पर हूँ, आपसे बात हो रही है. बड़ा अच्छा लगेगा अगर मैं 25 साल बाद भी यहाँ पर जब 100 साल मना रहा होगा. एक आज़ाद भारत में पैदा होना, इससे बड़ा आशीर्वाद ऊपर वाला क्या दे सकता है जी. मैं एक फॉरेस्ट डिपार्टमेंट के क्लर्क का बेटा हूँ और इस देश ने मुझे इतना मौका दिया है कि मैं देश विदेश 500 से 530 फिल्में कर चुका हूँ. मुझे पद्मश्री पद्म भूषण मिला है अपने काम के बलबूते पर. ये सब इसी देश ने मुझे दिया है, तो मैं कृतज्ञ हूँ इस देश का. और यहाँ की जो स्वतंत्रता है, यहाँ की जो डेमोक्रेसी है, यहाँ का जो प्रजातंत्र है, वो दुनिया के किसी भी इलाके में ऐसा नहीं है. सर, हम 75वीं वर्षगांठ मना रहे हैं. तिरंगा अपने छाती पे है जी. हर घर तिरंगा हम मना रहे हैं जी. क्या सच में ये ज़रूरी है इस तरह का माहौल बनाना, हर घर तिरंगा लगाना? क्या पिताजी को पिताजी बोलना ज़रूरी है? क्या माताजी का आदर करना ज़रूरी है? बिल्कुल ज़रूरी है. तो जब वो ज़रूरी है तो देश के लिए भी अपना जो जज्बात हैं वो ज़रूरी क्यों नहीं है? सब कुछ ज़रूरी है, बहुत ज़रूरी है. जो ऐसा नहीं सोचते हैं वो अपनी औकात दिखाते हैं जी. तो अपनी अपनी मतलब मैं तो ऐसा सोचता हूँ कि देश है तो हम हैं, इसीलिए पासपोर्ट पर आपके नाम के बाद नेशनैलिटी बोली जाती है.
पूछा नहीं जाता कि आपके पिताजी का नाम क्या है, माताजी का नाम क्या है, बेटे का नाम क्या है। लिखा होता है कि आपका नाम क्या है, उसके बाद आप हिंदुस्तानी हैं, भारतीय हैं, इंडियन हैं। बिल्कुल। तो इस पे तो सवाल ही नहीं उठना चाहिए। 2 साल हमने कोविड का एक काल देखा है, देश एक बड़े संकट से गुजरा है, आज माहौल थोड़ा खुल गया है। 2 साल कैसे रहे और 2 साल के बाद आज हमारे देश ने क्या सच में प्रगति की? आई थिंक हमने तो 2 वैक्सीन्स बनाई हैं। आत्मनिर्भरता की इससे बड़ा उदाहरण क्या हो सकता है? ऑफ कोर्स पूरे वर्ल्ड ने इसको झेला इस काल को, मगर हमने जिस अंदाज से, जिस तरह से हमारे पुलिस कर्मियों ने, मेडिकल कर्मियों ने, सरकार ने, लोगों ने जिस तरह से इससे जूझा है, वो प्रशंसनीय है। प्रॉब्लम क्या है कि हम अपनी तारीफ, अपने देश की तारीफ करना नहीं जानते हैं और चाहते भी नहीं हैं। हमको लगता है यार ये लोकल चीज़ें हैं, जैसे अंग्रेज़ी के साथ मराठी या कोई लोकल लैंग्वेज का जो एंकर होता है, या जो दूसरा जो हिंदी मीडियम स्कूल का होता है, उसको लगता है ये अंग्रेज़ी में बात नहीं कर सकता है। ये जो हमको अंग्रेज़ों ने हमको जो ये हीन भावना दे के गए हैं ना, वो अभी तक हो रही है, पर अब ऐसा है नहीं। आप देख लीजिए कॉमनवेल्थ गेम्स में से जो खेल के आए हैं, जो पदक जीत के आए हैं, छोटे छोटे शहरों के लोग हैं। बिल्कुल। मुझसे बड़ा उदाहरण कौन हो सकता है? ये हीन भावना होनी नहीं चाहिए जी। मुझे लगता है पर्सनैलिटी वो होती है जो कि आप अपने आप में कंफर्टेबल हो। अब आपका हेयर स्टाइल ले लीजिए, मेरा हेयर स्टाइल ले लीजिए, अब जो बाल वाले हैं उनको परेशानी होगी इस बात जी। मगर आपको कोई परेशानी नहीं। बिल्कुल। हमारा उन्नत ललाट है, हम यहाँ से शुरू होता है यहाँ तक जाता है ना जी। तो ये आपको लोग कॉम्प्लेक्स देने की कोशिश करेंगे किसी भी चीज़ में जी। किसी भी चीज़ में आप किस तरह से उस बारे में उतना खुशी ना मनाएं, ये आपको महसूस होगा, मगर ऐसा है नहीं। आजकल का जो यूथ है वो अपने आप में कंफर्टेबल है जी। हमारे कश्मीरी जो भाई है उनके बारे में आप हमेशा, आपके मन में एक अलग प्यार है। क्या आज कश्मीर की स्थिति जो है उससे आप संतुष्ट हो? देखिए, संतुष्ट तो मैं, मेरे पिताजी ने, माताजी ने जो मुझे एजुकेशन दिया उससे भी नहीं था। संतुष्ट तो हम पूरी तरह से किसी बात से नहीं होते, मगर मैं सिर्फ आपको ये कहता हूँ क्योंकि आज़ादी के पर्व की बात हो रही है कि पिछले इतने सालों में इतने सारे तिरंगे मैंने कश्मीर वैली में नहीं देखे हैं जी। इससे बड़ा उदाहरण और कुछ नहीं हो सकता है। इस साल जो वहाँ पर्यटन के हिसाब से जो टूरिज़्म हुआ सबसे पीक पर है। जो दुखी आत्माएं होती हैं उनको दुख नज़र आता है, जो सुखी लोग होते हैं उनको सुख नज़र आता है। आपकी महाराष्ट्र कर्मभूमि रही है, महाराष्ट्र में पिछले दिनों इतना बड़ा सत्ता में बदलाव आया, ये सब आपने देखा होगा, खबरों में देखा होगा, आप कुछ बातें जानते भी होंगे। क्या लगता है इस तरह का जो सत्ता बदला होता है उससे सत्ता की बातें आज के पर्व में नहीं करनी चाहिए। सत्ता है सत्ता, पॉलिटिशियंस जो हैं वो पॉलिटिक्स, वो अपनी बात करते हैं। दैट इज़, आई एम नोबडी टू कमेंट ऑन दैट। ओके, एक आखिरी सवाल, स्वतंत्रता दिन के ऊपर आप महाराष्ट्र की जनता को, मुंबई की जनता को क्या कहना चाहोगे? मुझे पहले तो मैं महाराष्ट्र की जनता को थैंक यू करना चाहता हूँ कि शिमला से एक लड़का आया और आपने मुझे लगता है मुंबई से बड़े दिल वाली कोई सिटी नहीं है वर्ल्ड में। बिल्कुल। यहाँ हर किस्म से, हर क्षेत्र के लोग आते हैं और यहाँ मुंबई कुछ ना कुछ देती है आपको, और मुझे तो इतना दिया है, तो मैं सिवाय धन्यवाद के मेरे मन में और कोई, सिवाय आभार के और कोई, मैं सब कुछ सीखा ही उनसे, कल्चरली सीखा हूँ, बात करने के हिसाब से सीखा हूँ। मेरे दोस्त सुहास खांडके ने मुझे पहले 25 दिन अपने घर पे रखा, इतना ध्यान मेरा दिया, और मेरे जितने भी दोस्त हैं, मैंने यहाँ के कल्चर से सीखा, यहाँ के लोकगीतों से सीखा है, लोगों से सीखा है। इतने बड़े दिल वाली है मुंबई जैसा शहर। सेफ्टी के पॉइंट ऑफ व्यू से लोग, अब कोई किसी से दखल अंदाजी नहीं करता है और चले जाते हैं। यहाँ पर ट्रेन में, जब मैं ट्रेन में ट्रैवल करता था तो आपको सिर्फ प्लेटफॉर्म पे खड़ा होना होता था, अपने आप ही चढ़ जाते थे आप। तो आई थिंक आई एम थैंकफुल टू द स्टेट फॉर बीइंग माय कर्मभूमि एंड फॉर गिविंग मी सो मच ऑफ लव एंड सो मच ऑफ ब्लेसिंग्स। क्या भारत में सच में डेमोक्रेसी खतरे में है? जो एक सेक्शन जो है इस तरह की खबरें उड़ा आपको लगता है? हमें तो नहीं लगता। बस तो जो आपको लगता नहीं है वो नहीं है, कुछ नहीं है। आप, आई थिंक सारे सवालात उससे नहीं जुड़े होने चाहिए जो 5-6, 99.9% जो हैं वो बहुत खुश हैं, 0.0001% जो हैं वो दुखी हैं। हम उन पर क्यों इतनी तवज्जो देते हैं? उनके सवाल अपने सवाल बना के हम क्यों पूछते हैं? जी, ज़रूरत नहीं है। जय हिंद, जय भारत, नमस्कार।
या एक्सक्लुझिव्ह सेगमेंटसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. माझे सहकारी निमिष आल्या. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.